Hello students, welcome to A Standard Science Biology class. Okay, in last class we discussed about the 5 kingdom system of classification by Robert Harding Whittaker. ओके, मागच्या क्लासमध्ये आपण रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यांनी दे यूज सेव्हरल क्रायटेरिया, दॅट इज फर्स्ट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे जे 5 क्रायटेरिया आपण 1 बाय 1 बघितले होते आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. त्यामध्ये त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे होते त्यांना 2 ब्रॉड टर्ममध्ये डिवाइड केले. वन इज प्रोकॅरिओट्स अँड सेकंड इज यूकॅरिओट्स. ओके, यामध्ये आपण बघितला किंगडम 1 दॅट इज मोनेरा आणि यूकॅरिओट्समध्ये अगेन इज क्लासिफाईड इंटू 2 सबग्रुप्स दॅट इज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. ओके, त्यांनी युनिसेल्युलरमध्ये किंगडम 2 ला नाव दिलं आहे प्रोटिस्टा. ओके, अँड लॅटर ऑन आपण बघितलं मल्टीसेल्युलरमध्ये ही क्लासिफाईड मल्टीसेल्युलर ग्रुप इंटू 3 ब्रॉड कॅटेगरीज दॅट इज किंगडम नंबर 3 फंजाय, किंगडम नंबर 4 प्लांटी, किंगडम नंबर 5 ॲनिमालिया. असे 5 वेगवेगळ्या किंगडममध्ये त्यांनी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड केलेलं आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं. ओके, सजीवांना त्यांनी 5 ब्रॉड टर्ममध्ये विभाजलं गेलं. ओके, बाय रॉबर्ट हॅर्डिंग विटाकर. आता आपल्याला या क्लासमध्ये वी डिस्कस अबाउट किंगडम 1 मोनेरा. आपल्याला सुरुवात करायची आहे फर्स्ट किंगडम दॅट इज मोनेरा. तर आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आपल्याला एक दिलेली आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सांगितलं आहे टेक अ ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क. आपल्याला 1 ड्रॉप घ्यायचा आहे कर्ड किंवा बटर मिल्कचा. घेतल्यानंतर टेक अ 1 ड्रॉप ऑफ बटर मिल्क अँड दीज ड्रॉप्स आर डायल्युटेड बाय वॉटर. आपल्याला त्याला डायल्यूट करायचं आहे, म्हणजे थोडं आपल्याला त्याला पातळ करायचं आहे बाय वॉटर. डायल्यूट वॉटर. बरोबर केल्यानंतर ॲट दिस ड्रॉप ऑन ग्लास स्लाईड. आपल्याला ग्लास स्लाईडवरती त्याला ॲड करायचं आहे. ग्लास स्लाईड ॲट दिस ड्रॉप ऑन ग्लास साईड. त्या काचेची अशी एक छोटीशी पट्टी असेल, बरोबर काचाचं, तिच्यावरती आपल्याला तो ड्रॉप ठेवायचा आहे. कीप इट अप कवर स्लिप. त्याच्यावरती आपल्याला काय ठेवायचे आहे, छोटीशी पातळ काचाचं राहतं ते आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे. अँड दिस लाईट्स ऑब्झर्व इन हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपल्याला ते सूक्ष्मदर्शक असेल त्याच्यात जास्त पॉवर, बरोबर, त्याच्या खाली आपल्याला हे ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काही दिसतं तिच्यामध्ये की सम मायक्रोब्स आर मुव्हिंग. तिच्यामध्ये काही मायक्रोब्स असतील, ते आपल्याला सूक्ष्मजीव आपल्याला असे हालचाल करताना दिसतात. ओके, दिस मायक्रोब्स इज कॉल्ड ॲज लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया दॅट इज द इन कर्ड प्रेझेन्स ऑफ लॅक्टोबॅसिलाई. बरोबर, त्या दह्यामध्ये जे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया मीन्स जीवाणू, व्हायरसेस मीन्स विषाणू. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर दह्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया मिळाले, बरोबर. तर ते एक्झाम्पल आहे किंगडम मोनेरा. लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आर द एक्झाम्पल ऑफ किंगडम मोनेरा. ते मोनेराचं एक्झाम्पल असेल आणि त्यांचा शेप असेल रॉड लाईक शेप.
these bacteria are rod like shape. त्यांचं असं रॉड सारखा त्यांचा शेप असेल, असे असतील ते रॉड लाईक शेप. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं फिलिंग द ब्लँक्समध्ये डॅश डॅश बॅक्टेरिया आर रॉड लाईक शेप. ओके, किंवा रॉड लाईक शेप इज द एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरिया. बरोबर, तर त्याचा आन्सर काय येईल? लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. Also in this kingdom Monera, all bacteria and blue green alga or algae are kept in this kingdom Monera. बरोबर, तर मोनेरामध्ये सर्व जीवाणू आणि ते अलग्या असतील हिरव्या कलरच्या, त्यांना या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर का ठेवण्यात आलेलं आहे त्यांना या ग्रुपमध्ये? तर आपण बघू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा. किंगडम मोनेराचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे. त्यामध्ये काय विशेष आहे? बरोबर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इन दिस किंगडम all organisms are unicellular. All organisms are unicellular. यामध्ये जेवढे सजीव असतील ते सर्व एकपेशीय असतील. युनिसेल्युलर, युनि मीन्स सिंगल. बरोबर, ते एकपेशीय सजीव असतील या ग्रुपमध्ये. त्यानंतर आहे दे डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. त्यांना त्यांचा स्वतःचा न्यूक्लियस नसेल. अँड ऑल दॅट इज प्रोकॅरिओट्स. ते कसे असतील? दे आर प्रोकॅरिओटिक इन नेचर. दीज आर ऑल प्रोकॅरिओट्स. ओके, अँड प्रोकॅरिओट्सचं कॅरेक्टर्स काय आहे? दे डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. त्यांना स्वतःचा केंद्रबिंदू हा नसेल, म्हणून इट्स केप्ट इन अंडर द किंगडम मोनेरा. बिकॉज मोनेरा आहे तो प्रोकॅरिओटिक्स आहे. अँड प्रोकॅरिओटिक्स मीन्स युनिसेल्युलर. त्यामध्ये हे कॅरेक्टर्स आपण बघितले. त्याच्यानंतर बघायचं किंगडम त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर आहे, सम ऑर्गॅनिझम्स आर ऑटोट्रॉफिक अँड सम इज हेटेरोट्रॉफिक. तर या किंगडम मोनेरामध्ये ज्या सजीवांचं काही म्हणजे त्यांचे काही कॅरेक्टर असतील, विशेष कॅरेक्टर असतील, त्यामध्ये काहींचे ते ऑटोट्रॉपिक इन नेचर असतील, व्हाईल सम्स आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर. तर फर्स्ट आहे ऑटोट्रॉपिक्स मीन्स दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. अँड हेटेरोट्रॉपिक्स मीन्स they dependent upon other animals and plants is called heterotropics. तर ऑटोट्रॉपिक मध्ये येतील ब्ल्यू ग्रीन अल्गा. ते अल्गे असतील, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील, म्हणून ते ऑटोट्रॉपिक मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि हेटेरोट्रॉपिक्स मध्ये असतील ऑल बॅक्टेरिया. बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणून आपण त्याला म्हटलं गेलं त्याला हेटेरोट्रॉपिक इन नेचर. ओके, देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा. हे इथं आपल्याला दिसतं आहे की काही एक्झाम्पल्स आहे किंगडम मोनेराचे. तर हे बघा, या दोन सेल्स आहे, त्याला हा ऑर्गॅनिझम आहे सिंगल सेल. हे दुसरा ऑर्गॅनिझम हा सिंगल सेल. त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. तर हा पी हिच्यामध्ये सायलेंट आहे. बरोबर, तर पनमोनी असं वाचायचं नाही. ओके, तर काय आहे तो? निमोनी. ओके, त्याच्यानंतर आहे सम क्लोस्ट्रेडियम टेटानी. हेअर इज ट्रिपोनिमा पॅलिडियम. इथं आहे व्हायब्रियो
क्लोलेरी, व्हायब्रिओ क्लोरेरी, त्याच्यानंतर आहे लिगिनोनेला निमोनी, त्याच्यानंतर आहे साल्मोनेला टायफी, आणि वन एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, दॅट इज लॅक्टोबॅसिला आहे बॅक्टेरिया. तर डायग्राम पण तुम्हाला व्यवस्थित काढायचेच आहे. ओके, नेक्स्ट स्टार्ट किंगडम सेकंड. कोणता आहे सेकंड किंगडम? किंगडम प्रोटिस्टा. किंगडम सेकंड प्रोटिस्टा. आणि जे एक्झाम्पल बघितले आपण त्यामध्ये सर्वांना अंडरलाईन करायची असते. ओके, प्रोटिस्टा पण ग्रुप किंगडम आहे, त्याला पण अंडरलाईन ऑलवेज आहे, मस्ट आहे, कंपल्सरी आहे. ओके, त्याच्यानंतर यामध्ये पण ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. टेक अ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर. 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर. काय करायचं आहे आपल्याला? 1 ड्रॉप हा पॉन्ड वॉटरचा घ्यायचा आहे. कीप ऑन ग्लास स्लाइड. ग्लास स्लाइडवरती ठेवायचं आहे. अगेन कीप इट कवर स्लिप, त्याच्यावरती कवर स्लिप ठेवायची आहे. अँड इफ ॲडेड कवर स्लिप इट्स ऑब्झर्व, देन ऑब्झर्व ऑन द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता एका तळ्यातील आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडं. त्या पाणी घेतल्यानंतर त्याचा 1 ड्रॉप जो काचाची स्लाईड असेल त्याच्यावरती ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर त्याच्यावरती कवर स्लिप आपल्याला ठेवायची आहे. आणि ठेवल्यानंतर आपल्याला तो मायक्रोस्कोप असेल, त्या मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला ते बघायचं आहे. ओके, बघितल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसेल सम मायक्रोब्स आर मूव्हिंग. काय दिसेल आपल्याला? सम मायक्रोब्स आर मूव्हिंग. बट these are in irregular shape. काय आहे त्यांना? इरेग्युलर शेप. तर त्याचं नाव आहे एक्झाम्पल अमिबी. काय आहे? खूप सारे अमिबा असतील, त्याला काय म्हटलं जातं? अमिबी. आपण जेव्हा त्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघू तर आपल्याला इरेग्युलर म्हणजे त्याला कसलाही आकार नाही आहे. म्हणजे ते कसेही असतील, एक तर असे असतील, त्याच्यानंतर असे लांबसर असतील, बरोबर. असा इरेग्युलर शेप असेल ते आपल्याला असे एका ठिकाणावरून लोकोमोशन करताना दिसतील, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतील. दीज आर अमिबी. ओके, दीज आर इरेग्युलर शेप. त्याला कसलाही आकार नाही आहे. बघा आता कॅरेक्टर्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. आता यामध्ये या प्रोटिस्टा ग्रुपमध्ये ते ऑर्गॅनिझम्स आहे, त्या सजीव आहे, त्यांची लक्षणं काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणं. ते लक्षणं आपल्याला 1 बाय 1 बघायची आहे. अगेन प्रोटिस्टा इज अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. कसा आहे तो? सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम, बरोबर. मोनेरा पण कसा होता? सिंगल सेल ऑर्गॅनिझम होता. पण मोनेरा किंगडम मध्ये ते सजीव होते. ते कसे होते? युनिसेल्युलर अँड मेन प्रोकॅरिओटिक इन नेचर. ओके, इकडं पण युनिसेल्युलर आहे. सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स मीन्स युनिसेल्युलर. सेकंड पॉइंट आहे ऑल आर युकॅरिओटिक इन नेचर. ते कसे असतील? युकॅरिओटिक इन नेचर. आता युकॅरिओटिक इन नेचर मीन्स दे हॅव वेल डिफाइन nucleus covered by nuclear membrane.
इम्पॉर्टंट टॉप पॉईंट आहे हा, इम्पॉर्टंट लक्षण आहे किंगडम प्रोटिस्टाचं. ऑल आर युकॅरियोटिक नेचर, सर्व युकॅरियोटिक नेचर आहे. दे हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस, त्यांना स्वतःचा केंद्रबिंदू आहे तो पण डेव्हलप झालेला. विथ बाय कवरिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता हा सिंगल सेल आहे, यामध्ये हा न्यूक्लियस आहे, त्याचा केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू कव्हर्ड झालेला आहे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेनने, बरोबर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कव्हर झालेला आहे. इट इज अ वेल डिफाईन न्यूक्लियस, त्यालाच काय म्हणतात ते, वेल डिफाईन न्यूक्लियस. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, दे हॅव सुडोपोडिया. दे हॅव सुडोपोडिया और हेयर लाइक सिलिया और फ्लैजेला फॉर लोकोमोशन. हे बघा, सुडोपोडिया और हेयर लाइक सिलिया और फ्लैजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन मीन्स हालचाल, एका ठिकाणावरून दुसरीकडे जाणं, हालचाल. ओके. तर त्यांना हालचाल करण्यासाठी एक स्पेशल ऑर्गन्स आहे, त्याला सुडोपोडिया, हेयर लाइक सिलिया और फ्लॅजेला असेल तो. बघा, हा सुडोपोडिया मीन्स हेयर लाइक स्ट्रक्चर. ओके. त्यालाच म्हटलं जातं आर्म लाइक, हातासारखं स्ट्रक्चर असेल ते. ओके. त्याच्यानंतर सिलिया अँड फ्लॅजेला यामध्ये इम्पॉर्टंट डिस्टन्स आहे, सॉरी इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. बघा, ह्या दोन सेल्स आहेत. सिलियाचे असतील ते एकदम छोटे छोटे असतील, इज मायन्यूट इन साइज, हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके. आणि ते फ्लॅजेला असेल हे असे असतील, विप्स लाईक, त्यालाच काय म्हटलं जाते, विप लाईक फ्लॅजेला. दे हॅव सुडोपोडिया और हेयर लाईक सिलिया अँड विप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. ओके. दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय द हेल्प ऑफ सुडोपोडिया, सिलिया और फ्लॅजेला. यांच्या माध्यमातून ते एका जागेवरून दुसऱ्या जागी ते काय करतील, स्थलांतर करतील किंवा हालचाल करतील. ओके. तर येऊ शकते, द ऑर्गॅनिझम डॅश 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 आर यूज फॉर देअर लोकोमोशन. सजीव टिंब 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 त्यांच्या हालचाल करण्यासाठी ह्या अवयवाचा उपयोग करतात. तर काय असेल ते, सुडोपोडिया, सिलिया अँड फ्लॅजेला. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये असतील काही ऑटोट्रॉप्स, ऑटोट्रॉप्स अँड सम इज हेटेरोट्रॉप्स. तर इन ऑटोट्रॉप्स देअर एक्झाम्पल इज युग्लिना अँड व्हॉल्वॉक्स. दीज आर अल्गी. ओके. ते ऑटोट्रॉप्स असतील, युग्लिना अँड व्हॉल्वॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. काय आहे त्यामध्ये, क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट इम्पॉर्टंट वर्किंग आहे. क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, त्या ग्रीन इन कलर असतील. दॅट इज प्लांट्स. ऑल प्लांट्स हॅव क्लोरोप्लास्ट. प्लांट्समध्ये काय आहे, हा क्लोरोप्लास्ट आहे, तो ग्रीन इन कलरचा आहे. ग्रीन कलरचा असल्यामुळे त्या प्लांट्स असतील त्या सूर्यकिरणाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर. त्यालाच आपण म्हणतात प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणून ते काय झाले, ऑटोट्रॉपिक इन नेचर. एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सर्वांचे. ऑटोट्रॉप्स आहे युग्लिना अँड व्हॉल्वॉक्स. अँड हेटेरोट्रॉप्समध्ये आहे पॅरामेशियम अँड सेकंड वन इज अमिबा. ओके. पॅरामेशियम आणि अमिबा.
तर अमिबाचा शेप तुम्हाला माहीत आहे कसा आहे की इज अ इरेग्युलर इन शेप. आणि जर का पॅरामेशियमचा बघायचा असेल तर डायग्राम काढतोच मी, बघून घ्या. हे बघा, वॉल्वॉक्स असेल तो ग्रुपमध्ये राहतात. हे कॉलनी, हा सर्कल बाहेरचा आउटर सर्कल इज प्रेझेंट कॉलनी, आणि कॉलनीमध्ये ते असतील ते हाऊसेस, दॅट इज सिंगल वॉल्वॉक्स. एक्झाम्पल वॉल्वॉक्स. त्याच्यानंतर आहे युग्लिना. हे युग्लिनाची सिंगल सेल, या सिंगल सेलला हा असेल विप्स लाईक फ्लॅजेला. ओके. त्याच्यानंतर पॅरामेशियम जर का म्हटलं तर असा शूज लाईक स्ट्रक्चर असेल पॅरामेशियम, आणि त्याला असे सिल्या असतील प्रेझेंट फॉर दिअर लोकोमोशन. हा झाला युग्लिना. हा झाली एक्झाम्पल ऑफ पॅरामेशियम. अंडरलाईन, कीप इट अंडरलाईन. त्याच्यानंतर आहे अमिबा. अमिबा तुम्ही कसाही काढू शकतात कारण इट हॅज इरेग्युलर शेप. ओके. हे एक्झाम्पल्स आहे. वॉल्वॉक्स, युग्लिना आर ऑटोट्रॉपिक इन नेचर, व्हाईल पॅरामेशियम अँड अमिबा आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. तर सेकंड किंगडम इथं आपला संपलेला आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. नाही कळलं तर तुम्ही मेसेज करू शकतात मला पर्सनल, किंवा कॉल करू शकतात काही अडचणी असल्या तर. त्याच्यानंतर आहे किंगडम 3. किंगडम 3 फंजाय. किंगडम 3 इम्पॉर्टंट आहे फंजाय. आता यामध्ये पण आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्ही घरी करू शकता. मोनेराची पण मायक्रोस्कोपचा प्रॉब्लेम आहे. ओके. पण फंजायची ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता. आता ॲक्टिव्हिटी दिलेला आहे, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड. मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड, BREAD, अँड किंवा ब्रेड किंवा भाकरी. इंग्लिशमध्ये पण त्याला भाकरीच म्हटलं जातं. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड अँड भाकरी. आपल्याला पावचा आणि भाकरीचा एक तुकडा घ्यायचा आहे. पीस म्हणजे तुकडा घ्यायचा आहे. ओके. घेतल्यानंतर केप्ट इन 2 to 3 days इन कंटेनर विथ लीड. आता भाकरीचा तुकडा घेतल्यानंतर त्या तुकड्याला एका कंटेनरमध्ये, एका जारमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. त्याला कवर करायचा आहे लीडने, त्याला झाकून ठेवायचं आहे. बरोबर. त्या कंटेनरमध्ये आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे. आफ्टर 2 to 3 days, 2-3 दिवसानंतर, 2-3 दिवसानंतर अ फाईन कॉटन लाईक टफ्ट are growing on the surface of bread. आता 2-3 दिवसांना त्यावरती फाईन कॉटन लाईक टफ आर ग्रोविंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. म्हणजे 2-3 दिवसानंतर त्या भाकरीच्या तुकड्यावरती आपल्याला कापूस, बरोबर, कॉटन जो असेल कापूस असेल, कापूस लाईक थ्रेड्स, टफ्ट्स म्हणजे गुच्छ, असा कापसासारखा गुच्छ दिसेल आपल्याला. बरोबर. तो गुच्छच म्हणजे फंजाय. त्या गुच्छालाच काय म्हटलं जातं? फंजाय. बरोबर. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण भाकरी किंवा आपला ब्रेड असा पडलेला असतो तर 2-3 दिवसानंतर त्याच्यावरती असे कापूस जो कॉटन असतो त्या कॉटनचा गुच्छ त्याच्यावरती ऑटोमॅटिक आपल्याला ग्रो झालेला दिसतो.
तेच म्हणजे आपलं फंजाय. ओके, त्याच्यानंतर ग्रो झालेला तर आहे, पण त्याचं करायचं काय? टेक वन थ्रेड, त्याचं एक थ्रेड असेल ते आपल्याला घ्यायची आहे. कीप ऑन स्लाइड ॲट कवर स्लिप, कीप ऑन कवर स्लिप अँड ऑब्झर्व इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. तेच प्रोसेस आहे की त्या स्लाईडवरती घेतल्यानंतर त्यावरती कवर स्लिप ठेवायची आहे आपल्याला. कवर स्लिप ठेवल्यानंतर आपल्याला त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघायचं आहे. ओके, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय. आपल्याला कॅरेक्टर्स बघायचे आहे फंजायचे, त्या फंजायचे लक्षणं काय आहे. फर्स्ट आहे ऑल दीज नॉन ग्रीन कलर, हेटेरोट्रॉफिक, हेटेरोट्रॉफिक यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर त्या फंजाय ग्रुपमध्ये, त्या किंगडममध्ये जितके सजीव क्लासिफाईड केलेले आहे ते सर्व नॉन ग्रीन इन कलर असतील. नॉन ग्रीन इन कलर असेल म्हणजे त्यामध्ये क्लोरोप्लास्ट ॲबसेंट असेल. क्लोरोप्लास्ट जर का ॲबसेंट असला तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते तयार करू नाही शकत म्हणून आपण त्याला म्हटलं हेटेरोट्रॉपिक. नॉन ग्रीन इन कलर, हेटेरोट्रॉपिक यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मीन्स दे हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस बाय कवर्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत ते. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफिटिक. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफिटिक इन नेचर. आपण बघितलं आधीच जेव्हा ते क्रायटेरिया त्या रॉबर्ट हार्डिंग विटाकरांनी ते क्रायटेरिया दिले होते त्यामध्ये आपण बघितलं की सॅप्रोफिटिक मीन्स काय. सॅप्रोफिटिक ऑर्गॅनिझम मीन्स दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते सडलेलं कुजलेलं ते मॅटर असेल बरोबर. फॉर एक्झाम्पल ॲनिमल किंवा प्लांट्स सडतात त्यावरती ते ग्रो होतात बरोबर. दे फीड ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. ते त्यामधून त्यांचं अन्न हे शोषून घेतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सॅप्रोफिटिक इन नेचर. इम्पॉर्टंट आहे देअर सेल वॉल इज टफ. त्यांची ज्या सेलची जी वॉल असेल ही वॉल काय असेल, एकदम टफ असेल, हार्ड असेल, थिक असेल अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर. आणि कशापासून बनलेली आहे तर कॉम्प्लेक्स शुगर असेल. त्या कॉम्प्लेक्स शुगर पासून तिचं निर्माण झालेलं आहे, ती तयार झालेली आहे. दे फॉर्म बाय अ कॉम्प्लेक्स शुगर इज कॉल्ड ॲज. त्याच वॉलला काय म्हटलं जातं, कायटिन. चिटिन म्हणायचं नाही बरोबर. काय आहे ते कायटिन. एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा वन लाईन ॲन्सरमध्ये बरोबर. गिव द नेम ऑफ सेल वॉल इन फंजाय. सेल वॉलच्या फंजायच्या सेल वॉलला काय म्हटलं जातं बरोबर. नाहीतर सेकंड असं येईल फिल इन द ब्लँक्समध्ये डॉट 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 इज मेड अप ऑफ सेल वॉल इन फंजाय बरोबर. तर त्याचं ॲन्सर काय येईल, कायटिन. सेल वॉल इज टफ अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर इज कॉल्ड ॲज कायटिन. ओके, एक्झाम्पल्स बघा त्यामध्ये. एक आहे ॲस्परजिलस.
ॲस्परजिलस फंजाय ऑन कॉर्न. जो मका आहे त्या मक्यावरती ते फंजाय येणार आहे ती असेल ॲस्परजिलस. त्यानंतर आहे पेनिसिलियम. त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला सम ऑफ मशरूम्स पण काय आहेत तर फंजाय आहेत. ओके. त्याच्यानंतर डायग्राम बघूया फंजाय असतात कशा आणि आपल्या टॉपिकला फुल स्टॉप देऊया इथं. दॅट इज किंगडम 3 फंजाय. सॉरी एकच काढतो, जास्त टाइम नाही आहे. ते कॉटन लाईक ते स्ट्रक्चर बघितलं आपण ते असं दिसेल बरोबर. तर हा एक सर्कल आहे वरती आणि त्याला ही देठ आहे बरोबर, त्याला ही सपोर्ट आहे. तर हा जो गोलाकार भाग आहे त्याला म्हटलं जातं स्पोरॅन्जियम. त्या स्पोरॅन्जियम मध्ये नंबर्स ऑफ स्पोर्स प्रेझेंट असतील. नंबर ऑफ spores are present in sporangium. When these spores are matured, they rupture the wall of sporangium and liberate outside of the sporangium. जेव्हा ते मोठे होतील तेव्हा ती त्या स्पोरॅन्जियमची जे वॉल असेल त्याला ब्रेक करतात, तिला तोडतात. तोडल्यानंतर आउटसाइड डंप होतील ते म्हणजे बाहेर त्या स्पोरॅन्जियमच्या बाहेर ते पडतील. पडल्यानंतर जेव्हा फ्लेवरेबल कंडिशन असेल तेव्हा ते नवीन फंजायची प्लांट बॉडी ही तयार करतात. त्याला म्हटलं जातं स्पोरॅन्जियम. आता हा जो ॲक्सिस आहे हा या सबस्ट्रॅटमला आणि स्पोरॅन्जियमला जोडण्याचं काम करतो आहे म्हणून त्याला म्हटलं जातं स्पोरॅन्जिओफोर. स्पोरॅन्जियम म्हणजे हा पार्ट, फोर्स मीन्स ॲक्सिस. ओके. त्याच्यानंतर इथं ते अटॅचमेंट असेल स्पोरॅन्जिओफोर अँड स्पोरॅन्जियमच्या अटॅचमेंटला म्हटलं जातं कॉलुमेला. काय म्हटलं जातं कालुमेला. तो कालुमेला नाही, हा याचं नाव आहे कालुमेला. त्याच्यानंतर त्यांना फंजाय आपण बघितलं की दे फीड ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. तर त्या डेड ऑर्गॅनिक मॅटरमधून ते त्यांचं अन्न शोषून घेतात बरोबर. जसं प्लांट्समध्ये मुळा रूट्स असतात तसं यामध्ये फंजायमध्ये असेल, त्याला म्हटलं जातं रायझॉइड्स. रायझॉइड्स आर रूट लाईक बरोबर. ते काय असतील रूट असतील पण त्याला एक्झॅक्ट रूट्स म्हणत नाहीत, तर त्याचं नाव आहे इन्स्टेड ऑफ रूट्स देअर आर प्रेझेंट्स ऑफ रायझॉइड. मुळांच्या जागी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील त्याला म्हटलं जातं रायझॉइड्स. आणि इथं अजून एक जरा कॉलनी असली तर दोन कॉलनींना जोडण्यासाठी एक टर्म आहे तिला म्हटलं जातं हायफी. त्या हायफी काय करतील इज कनेक्ट द टू फंजाय. ज्या दोन फंजायचे ग्रुप असतील बरोबर, त्या दोन फंजायच्या ग्रुप्सना जोडण्याचं काम जे असेल ते काय असतील हायफीचं असेल. ओके. एवढंच आपल्याला बघायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्लासवर्कमध्ये एक क्वेश्चन लिहायचा आहे, त्याचा आन्सर तुम्हाला स्वतः लिहायचा आहे, शोधायचा आहे. तर क्वेश्चन असा आहे एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ Whittaker's
क्लासिफिकेशन. 101% हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाणार आहेच, बरोबर. तर त्या क्वेश्चनमध्ये असं आहे की जे विटाकर्स यांनी जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्यांचे फायदे आणि तोटे काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्लासला आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, थँक्यू व्हेरी मच.